भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी 2 दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली होती। कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलून श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती। मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीकेची झोड उडली आहे। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून पुणे शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मेधा कुलकर्णी यांच्यावर बॅनरच्या माध्यमातून टीका केली आहे। पुणे शहरातील काही चौकांमध्ये बॅनर लावले आहेत। कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं, असं या बॅनरमध्ये लिहिलेलं आहे। तर खाली शिवसैनिकांचे फोटो देखील असल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसैनिक कार्यकर्त्यांना नेमकं काय म्हटलंय तुम्हीच पहा। खरं तर कोथरूडच्या एका बाईला असं वाटतंय की पुण्याचं नाव हे थोरले बाजीराव झालं पाहिजे, पण एक महिला म्हणून त्यांना ज्या राजमाता जिजाऊंनी पहिला सोन्याचा नांगर या पुणे शहरामध्ये फिरवला, त्या मासाहेब जिजाऊंचं त्यांना नाव का घेऊशी नाही वाटलं? ज्या पहिली महिलांची शाळा या देशामध्ये त्या पुण्यात सुरू ज्या सावित्रीबाई फुलेंनी केली, त्यांचं नाव त्यांना का घेऊशी नाही वाटलं? अहिल्याताई होळकर आहेत, संत मुक्ताबाई आहेत, त्यांची नावं त्यांना का घेऊशी नाही वाटली? हा प्रश्न आहे मुळात आम्हाला पडलेला आहे। ही पुण्याची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्याची भूमी आहे आणि या भूमीला एक त्या सगळ्या लोकांचा एक दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे। त्यामुळे पुण्याचं नाव कसलंही बदलण्याचा विचार या लोकांनी करू नये अशी आमची विनंती राहील। त्याचबरोबर या बाईचे मला वाटतं 3-4 वर्ष राहिलेले आहेत संविधानिक पदाचे, त्यामुळे कदाचित ती बाई तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंट करते का, हे बोलते का, असा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे मला तर तेच वाटतंय की ती अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतेय, तर असं काही बोलू नको। हे तुझे शेवटचे 3-4 वर्ष आहेत अस्तित्व टिकवण्याचे, तर ते अस्तित्व टिकव, जास्त बाकीची लुडबुड करू नकोस। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।